तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. आमचं ऐकणार असाल तर पाठिंबा देऊ, राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांसमोर अट. जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. औरंगजेबाची कबर हटवायला राज ठाकरेंचा विरोध, कबरीवरती लहान मुलांच्या सहली न्या, राज ठाकरेंची मागणी. कुणाल कामरा चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता, मुंबई पोलिसांनी बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर कामरा चौकशीला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज. नागपूरचा विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला, विदर्भात अनेक ठिकाणी पारा 41 अंशांच्या पार, ब्रह्मपुरी आणि अकोल्यात सुद्धा पारा 42 वर. येत्या काळात पारा वाढण्याची शक्यता. राज्यात मंगळवार आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यात पावसाचा इशारा, एप्रिलची सुरुवात पावसानं होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यभरात रमजान ईदचा मोठा उत्साह, मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांनी केली गर्दी. रामनवमी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत अलर्ट जारी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात. कर्जतमध्ये पार पडली 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत सोलापूरचा वेताळ शेळके ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी. आणि हिमाचल प्रदेशमधल्या मणिकर्ण इथे भूस्खलनामुळे खळबळ, 6 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी, वाहनांचंही मोठं नुकसान.